विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना मनपूर्वक नमस्कार. सर्वांचं आजच्या तासामध्ये स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या तासाला आपण लेखिका अनुराधा प्रभू देसाई यांचा वीरांना सलामी हा पाठ आपण अभ्यासलेला आहे. आजच्या तासाला आपण मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवी, नामवंत गझलकार, कविवर्य सुरेश भट यांची आपण कविता अभ्यासणार आहोत. तेव्हा चला पुन्हा एकदा मी या तासामध्ये सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या तासाला सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, हा जो फोटो तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे, ही जी प्रतिमा तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे, ही आहे कविवर्य सुरेश भट यांची. आज आपण त्यांचीच ही कविता रंग माझा वेगळा ही आज आपण अभ्यासणार आहोत. रंग माझा वेगळा ही कविता गझल या काव्य स्वरूपाची आहे. गझल याविषयी मी थोडक्यात सांगणारच आहे. तुर्तास मी कवींविषयी थोडक्यात सांगतो आहे. कवी परिचय आपण पाहूया. कवी सुरेश भट यांचा जन्म सन 1932 आणि मृत्यू 2003. कवी सुरेश भट हे मराठी साहित्य विश्वातील सुप्रसिद्ध असे कवी आहेत. पत्रकार, संपादक आणि काही काळ वृत्तपत्रात वार्ताहर व साप्ताहिक बहुमतचे संपादक या अनेक अशा प्रकारच्या त्यांनी भूमिका पार पाडलेल्या आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटलेला आहे. रूपगंधा, रंग माझा वेगळा, यलगार, झंझावात या संग्रहांनी त्यांच्या कवितेचे वेगळेपण आणि गझलकार म्हणून स्थान निश्चित केलेलं आहे. आता कवितेचे वेगळेपण इथपर्यंत आपल्याला कदाचित परिचय आहे, परंतु गझल म्हटल्यानंतर याविषयी थोडक्यात आपण जरा सविस्तरपणे घेऊया माहिती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारत भूमीवरती अनेक परकीयांनी आक्रमणे केलेली आहेत. मग त्या आक्रमणकारींमध्ये डच, पोर्तुगीज, तुर्की, इंग्रज आणि त्याचबरोबर अरब. आणि जेव्हा आपल्या भारतामध्ये हे जे अनेक आक्रमणकारी आले, त्यांनी आपल्या बरोबर त्यांच्या रीती रिवाजाप्रमाणेच त्यांचे साहित्य आणि कला हे देखील ते आपल्या सोबत घेऊन आलेले आहेत. त्यांच्याबरोबर याही गोष्टीचा आपल्या भारत भूमीमध्ये प्रवेश झालेला आहे. आणि अनेक कवींनी, कवी माधव जुलियन यांनी सुद्धा गझल हा प्रकार लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु मराठी साहित्यामध्ये ज्यांना गझल या प्रांतामध्ये अत्यंत मानाचं शिखर प्राप्त झालेलं आहे, ते म्हणजे कवी सुरेश भट. आणि त्यांचीच ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत. रंग माझा वेगळा हाही एक गझल हाच काव्य प्रकार आहे. कवी सुरेश भट यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय आणि सामाजिक आशयांच्या कवितातून जाणवते. समाजामध्ये जे कवीला आलेले राजकीय आणि सामाजिक अनुभव आहेत
समाजामध्ये वागत असणारे लोक, समाजामध्ये दैनंदिन व्यवहार जीवन जगत असताना येणारे अनुभव लेखकांनी शब्दबद्ध करून ते कवितेच्या रूपाने आपल्या समोर मांडलेले आहेत. पदोपदी त्यांच्या कवितेतून आपल्याला सामाजिक आणि राजकीय आशय असणाऱ्या कविता प्रामुख्याने आपल्याला आढळून येतात, त्यांचा प्रत्यय येतो. समाजामध्ये जीवन जगत असताना माणसाचे येणारे अनुभव, माणसांचा दुटप्पी व्यवहार, स्वार्थ, ढोंगीपणा, लाचारी, समाजातील मूल्यहीनता आणि मीची समाजाने केलेली मानहानी याविषयींचा प्रखर संताप शब्दरूपाने आपल्या कवितेतून कवी सुरेश भट व्यक्त करतात. प्रेम कवितेतील त्यांची मृदू व हळुवार शब्द कळाही कधी कधी तीक्ष्ण, धारदार व उपरोधिक बनते. त्यांनी केवळ फक्त सामाजिक आणि राजकीय याच विषयावरती कविता लिहिल्यात असे नव्हे, तर त्यांनी अगदी आपल्या मनाचा प्रेमळपणा, हळुवारपणा, सुखदपणा, प्रेमभावातून सुद्धा कविता व्यक्त केलेल्या आहेत किंवा लिहिलेल्या आहेत. प्रेमांवरती त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत. पण तरीही त्यांच्या प्रेमाच्या कवितेमध्ये सुद्धा कधी कधी त्या शब्दांना तीक्ष्ण धार येते आणि उपरोधिक बनते. याचं कारणच असं की प्रेमामध्येही अनेकांची जी होणारी फसवणूक होते आणि ती कशामुळे होते, त्यामुळे त्यांच्या शब्दांना एक तीक्ष्ण धार आणि उपरोधिकपणा आलेला आहे. गझल या रचनाबंधांचा निष्ठापूर्वक स्वीकार व दृढ निश्चयी प्रसार. निष्ठापूर्वक स्वीकार, मी जो प्रांत निवडलेला आहे त्याचा मी स्वीकार केलेला आहे आणि प्रामाणिकपणे मी त्या काव्य प्रकाराचा स्वीकार करून त्याचा विस्तार कसा होईल याचा दृढ निश्चय केलेला आहे. आणि दृढ निश्चयी प्रसार हे कविवर्य सुरेश भट यांचे काव्य परंपरेतील खरे योगदान आहे. गझल हा रचनाबंध लोकप्रिय करण्यात त्यांचा मराठी साहित्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडक्यात कविवर्य सुरेश भट यांच्याविषयी माहिती पाहिली. आता आपण थोडक्यात रंग माझा वेगळा या कवितेची आपण मध्यवर्ती कल्पना अभ्यासूया. रंग माझा वेगळा या अत्यंत गाजलेल्या गझलेत आपणाला गझलकारांच्या अगदी वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख होते. सगळ्या गुंत्यात गुंतूनही आपला पाय मोकळा ठेवणाऱ्या कलंदर व्यक्तिमत्वाला येणारे अनुभव. कलंदर, इतरांपेक्षा वेगळं. आता ऐका, आपण तर ही रंग माझा वेगळा कविता अभ्यासत असताना आपण सविस्तरपणे कवितेचं रसग्रहण करणारच आहोत. म्हणजे कवितेचा अर्थ आपण समजून घेणारच आहोत. तेव्हा या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय, नेमकं काय सांगितलेलं आहे कवीने, किंवा काय सांगायचं आहे कवितेला, या कवितेमध्ये कवीला. रंग माझा वेगळा, तर रंग म्हणजे काय की मी माझं जीवन जगत असताना मला येणारे अनुभव, पण तरीही मी इतरांपेक्षा वेगळा कसा आहे. जरा विद्यार्थी मित्रांनो लक्ष देऊन ऐका. एखादा कवी जेव्हा कविता लिहितो त्या शब्दातून फक्त एकच अर्थ असा कधीच सांगत नाही. कदाचित मागच्या वर्षी आपण
जो काही घटक अभ्यासला होता शब्दशक्ती, तुम्हाला आठवत असेल तर शब्दशक्ती ह्या 3 प्रकारच्या असतात, अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. जरा मी सविस्तर यासाठी सांगतो आहे कारण की कवितेत जो काही शब्द लिहिलेला असतो या शब्दांमधून अर्थाच्या अनेक छटा अशा उत्पन्न झालेल्या असतात आणि केवळ फक्त एकच अर्थ जर घेतला तर तो विषय आपल्याला 100% कळेलच असं नाही. म्हणून कवीला काय सांगायचं असतं, म्हणून याविषयी थोडक्यात मी शब्दांच्या 3 ज्या काही शब्दशक्ती आहेत त्या सांगतो आहे. अभिधा, अभिधा म्हणजे काय? शब्द उच्चारल्यानंतर जसाच्या तसा सरळ सरळ अर्थ आपल्यापर्यंत पोहोचतो त्याला म्हणतात अभिधा ही शब्दशक्ती. म्हणजे उदाहरणार्थ मी असं म्हटलं झाड, झाड, झाड म्हटल्यानंतर माझ्या समोर किंवा माझ्या या मनचक्षु समोर किंवा माझ्या मनाच्या डोळ्यासमोर काय प्रतिमा उभी राहते? तर एक असं झाड आहे की ज्याला बुंदा आहे, ज्याला फांद्या आहेत, ज्याला पानं आहेत, ज्याला मुळं आहेत, ज्याला फुलं फळं सर्व संभार आहे. अशा प्रकारचं चित्र आपल्या मनचक्षु समोर उभं राहतं, याला म्हणतात अभिधा. आता दुसरी शक्ती आहे 2 नंबरची, ही आहे लक्षणा. कोणती आहे? लक्षणा. आता लक्षणा म्हणजे काय? कारण की शब्द जरी एक असला तरी त्याच्यातून वेगळे 2 अर्थ निघतात, तो दुसरा अर्थ घ्यायचा असतो. उदाहरणार्थ मी असं म्हटलं मी पु ल देशपांडे वाचलेले आहेत. म्हणजे कोण वाचलेले आहेत? प्रत्यक्ष पु ल देशपांडे वाचलेले आहेत का? नाही. तर मी त्यांचं काय वाचलेलं आहे? साहित्य वाचलेलं आहे. काय वाचलेलं आहे? साहित्य वाचलेलं आहे. म्हणजेच मी पु ल देशपांडे वाचलेले आहेत, यामधून या शब्दांमधून जो वेगळा अर्थ निघतो दुसरा, हा महत्वाचा आहे. मी त्यांचं साहित्य वाचलेलं आहे. उदाहरणार्थ मी असं म्हटलं तू माझ्या खोलीवर ये. आता खोलीवर ये म्हणजे तो वर येतो का? नाही, तो खोलीतच येतो. म्हणजेच अर्थ असा घ्यायचा असतो, जो दुसरा महत्वाचा अर्थ आहे तो घ्यायचा असतो. याला म्हणतात लक्षणा. आणि तिसरा अर्थ आहे तो आहे व्यंजना शब्दशक्तीचा, यालाच व्यंग्यार्थ म्हणतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक कवी हा आपल्या कवितेतून शब्दाच्या माध्यमातून हा तिसरा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करत असतो, याला म्हणतात व्यंग्यार्थ. काय म्हणतात त्याला? व्यंग्यार्थ. आता व्यंग्यार्थ म्हणजे काय? थोडक्यात ऐका. एखाद्या वेळी आपण जेव्हा मंदिरात जातो, मंदिरात गेल्यानंतर मंदिरामधला जो काही घंटा किंवा ती काय बेल आहे वाजवतो, घटना काय बघा, फक्त आपण जो काही त्या घंटेचा दोलक आहे तो घंटेला लागतो, बरोबर आहे. पण तो दोलक घंटेला लागल्यानंतर नाद मात्र अनंत काळ काय राहतो? तिथे येत राहतो. आपल्याला आवाज अनंत काळ येत राहतो, नाद तिथे घुमत राहतो. घटना एकच आहे, अनंत काळ. दुसरं उदाहरण सांगतो. आपण एखाद्या वेळी एखाद्या तलावाच्या, डबक्याच्या किंवा एखाद्या कुठेतरी आपण समुद्राच्या ठिकाणी बसलेलो आहोत आणि साहजिकच एखादा दगड पाण्यामध्ये टाकलेला आहे. घटना काय बघा, फक्त पाण्यात दगड टाकणे ही घटना आहे. पण दगड पडल्यानंतर त्या पाण्यामध्ये किती वलय निर्माण होतात? असंख्य वलय निर्माण होतात. आता तिसरं उदाहरण सांगतो. सूर्य, याचा अस्त म्हणजे सूर्यास्त झालेला आहे, सूर्य मावळतीला गेलेला आहे. घटना एकच आहे, सूर्य मावळण्याची, पण त्याच्याशी निगडीत किती घटना आहेत बघा. दूर डोंगरावर सकाळी चरण्यासाठी गेलेली गुरेढोरे परत येतील. सायंकाळ झालेली आहे, गुराढोरांमागे गेलेला गुराखी परत येईल. सायंकाळ झालेली आहे, संध्याकाळचे 5:30 वाजलेले, आपलं कॉलेज सुटलेलं असेल.
सायंकाळ झालेली आहे, संध्याकाळची 5:30 वाजताची गाडी किंवा बस ती त्या ठिकाणावर येऊन थांबेल. असेही घडेल एखादी नववधू आपल्या प्रियकराची वाट त्या वेळेला पाहत बसलेली असेल. घटना अनेक घडतात, पण घडलेली घटना एकच आहे. असंच आहे विद्यार्थी मित्रांनो. शब्दशक्ती व्यंजना याच्यात व्यंग्यार्थ जो असतो, कवी जो आहे तो शब्द एकच लिहितो, त्यामधून अनेक असे वेगवेगळे अर्थ निष्पन्न होतात किंवा आपल्या समोर येतात. आणि हीच खरी या कवीची ताकद असते. ही सांगण्याची एक त्यांची शैली असते, ते कसं बसतं. पुढे आहे का? रंग माझा वेगळा या अत्यंत गाजलेल्या गझलेत आपणाला गझलकाराच्या अगदी वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख होते. सगळ्या गुंत्यात गुंतूनही आपला पाय मोकळा ठेवणाऱ्या कलंदर गुंत्यात गुंतून, म्हणजे मी माझं जीवन जगत असताना या सृष्टीवरती मला येणारे संपूर्ण अनुभव, मग ते राजकीय आहेत, सामाजिक आहेत, दररोजचे आहेत, कौटुंबिक आहेत, पारिवारिक आहेत, सर्व या सर्वाशी मी जुळवून घेत असताना मला येणारे अनुभव, मला होणारे कष्ट, मला होणारं दुःख, मला होणारं समाधान, मला मिळणारा आनंद, हे संपूर्ण उपभोगत असताना तरी मी माझं मात्र वेगळं आहे. माझं व्यक्तिमत्व एक वेगळं आहे आणि इतरांपेक्षा वेगळं आहे, कलंदर आहे. आणि व्यक्तिमत्वाला येणारे अनुभव जगावेगळेच असतात. एरवी सर्वांना उन्हाच्या झळा, एरवी सर्वांना उन्हाच्या झळा लागतात, परंतु अशा जगा वेगळ्या माणसाला सावलीच्याही झळा लागतात. कधी कधी उन्हाच्या झळा म्हणजे दुःख, हे आपल्याला दुःख देतच. अनेक वेळा अनेक लोक त्रास देतातच. जेव्हा आपल्या मनाविरुद्ध जेव्हा काहीतरी घडतं तेव्हा साहजिकच आहे, दुःख होतं, ती प्रवृत्ती आहे, बरोबर आहे की नाही? पण कवी किंवा कवीला येथे सावलीच्याही झळा लागतात. म्हणजे कधी कधी त्यांना जे मिळणारं सुख आहे ते सुख सुद्धा कुठेतरी त्यांना दुःख देऊन जातं. दुःखाचा अनुभव हा नेहमीचाच असतो. दुःखाचा अनुभव हा नेहमीचाच असतो, परंतु कधी काळी दुःखाचा अनुभव नेहमीचाच असतो. आपल्या मनाच्या विरुद्ध घडलं की माणूस दुःखी होणारच, दुःखी होतोच, ही त्याची सहज प्रवृत्ती आहे. त्याला आनंद वाटला तो हसतोच, त्याचा चेहराच सांगतो, हे रोजच आहे. परंतु कधी काळी मिळणारे सुखही अशा प्रकारचे मिळते की त्याने आनंद वाटण्याऐवजी दुःखच वाटतं. म्हणून कवी असं म्हणतात की त्यांना सावलीच्या झळाही लागतात. त्यामुळे गझलकाराला वाटत राहतं, गझलकार म्हणजे कोण? कवी सुरेश भट यांना नेहमी वाटत राहतं की जगण्यास सुरुवात करतानाच आयुष्याने आपला विश्वासघात केलेला आहे. म्हणजे पदोपदी येणारे जे अनुभव आहेत, इथे मात्र आपला पराभव होताना दिसतो आहे. कोणीतरी आपल्याला फसवण्यासाठीच बसला आहे की काय, असं आपल्याला वाटतं आहे. आणि मग त्याने स्वतःला माणसाच्या, बघा ऐका, हे काय केलेलं आहे की सर्व लोकांनी आपला काय केलेला आहे, विश्वासघातच केलेला आहे. परंतु अशाही परिस्थितीत दुःखाचा हसतमुखाने स्वीकार करणे, हसतमुखाने दुःखाला प्राप्त,
ते जे दुःख आहे ते स्वीकारलंच पाहिजे, नाही का? ऐकावे जनाचे, करावे मनाचे, मराठीमध्ये सुप्रसिद्ध अशी म्हण आहे. संपूर्ण जग तुम्हाला काय काय सांगत असतं म्हणजे ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तुम्हाला कदाचित दिवसण्याचा प्रयत्न करत असेल, मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असेल, किंवा मागे ओढण्याचा प्रयत्न करत असेल. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, आणि त्यातून माणूस सिद्ध होतो. म्हणून आलेलं दुःख आहे म्हणजे ती परिस्थिती आहे, त्याच्यापासून दूर पळून नाही चालणार. आलेली परिस्थिती स्वीकारायची, त्या परिस्थितीवर मात करायची, आलेल्या परिस्थितीला सामोरं जायचं, तिला प्रतिकार करायचा आणि पुढे जायचं. दुःखाचा हसतमुखाने स्वीकार करत गेल्यामुळे दुःखांनाही माझा लळा लागला, असा गझलकारांचा अनुभव आहे. त्याने स्वतःला माणसांच्या, कवी असं म्हणतात स्वतःला, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य का म्हटलेलं आहे? माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य. सूर्य काय करतो? या विश्वामध्ये पसरलेला संपूर्ण अंधकार नाहीसा करण्याचा प्रयत्न करतो, सर्वांना जीवनदान देतो, नव तेज सर्वांच्या जीवनामध्ये ओतण्याचा प्रयत्न करतो. आपणही निदान दुसऱ्यांचं कल्याण करता येत नसेल तर किमान वाईट तर करू नयेच. दुसऱ्यांचं जर हित आपण जर करत नसू तर अहित करू नये. दुसऱ्यांप्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करता येत नसेल तर कृतज्ञ अजिबात असू नये. म्हणून माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य म्हटले आहे. ज्यांचे आयुष्य नैराश्य अंधकाराने व्यापलेले आहे, त्यासाठी पेटून उठणारा मी सूर्य आहे, असं म्हटलं जातं. कवी सुरेश भट यांच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मोठा पगडा होता, आणि त्यांच्या कवितेचं वाचन करत असताना पदोपदी त्याचा आपल्याला खुणा सापडतात. पदोपदी आपल्याला त्यांचा अनुभव येतो. म्हणून कवी म्हणतात, जे दुःखी आहेत, पीडित आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी आपल्याला करता येईल काय? आपण काहीतरी केले पाहिजे. त्यांचं जे अंधकारमय जीवन आहे, थोडासा आपण त्यांच्या अंधकारमय जीवनामध्ये प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते ज्या परिस्थितीमध्ये आहेत, त्या विषम परिस्थितीतून चांगल्या सुपरिस्थितीमध्ये जो आपला मुख्य सामाजिक प्रवाह आहे, या मुख्य सामाजिक प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपल्या परीने जे होईल ते आपण केलेच पाहिजे. म्हणून म्हणतायत, ज्यांचे आयुष्य नैराश्य अंधकाराने व्यापलेले आहे, त्यांच्यासाठी पेटून उठणारा मी सूर्य आहे, असे जेव्हा नमूद करतात, तेव्हा त्यांची प्रखर सामाजिक बांधिलकी दिसून येते की मी या समाजामध्ये जन्माला आलेलो आहे, मी ज्या समाजामध्ये जन्माला आलेलो आहे त्या समाजाचं काहीतरी मी देणं लागतो. ही जी मानव जात आहे, या मानव जाती प्रती माझ्या मनामध्ये प्रेम असलं पाहिजे, आदर असला पाहिजे,
त्यांच्याविषयी उत्कर्ष करण्याची माझ्याजवळ एकनिष्ठा, जिद्द, प्रामाणिकपणा असला पाहिजे आणि याच मार्गाने आपण मार्गक्रमण केले पाहिजे, ही कवी सुरेश भट यांची प्रामाणिक तळमळ आहे. आणि म्हणून सावल्यांच्या झळा, दुःखाचा लळा, सावल्यांच्या झळा, दुःखाचा लळा, मध्यरात्री हिंडणारा सूर्य यासारख्या परस्पर विरोधी भावछटांमुळे अर्थाच्या दृष्टीने ही गझल एका वेगळ्याच उंचीवर जाते. मध्यरात्री सूर्य शक्य आहे का उगवणे? नाही. मध्यरात्री हिंडणारा सूर्य म्हणजे सतत दिनांविषयी, गोरगरिबांविषयी, जे नैराश्याच्या गर्तेत आहेत त्यांच्याविषयी, ज्यांच्या जीवनात, आयुष्यात अज्ञान, अंधकार यांनी जे गुरफटलेले आहेत त्यांच्याविषयी सतत त्यांच्या मनामध्ये, कवींच्या मनामध्ये विचार सुरू आहे की यांच्या प्रती आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यामुळे कवीची ही जी रचना आहे, रंग माझा वेगळा, ही एका वेगळ्याच उंचीवर जाऊन ही कविता पोचते. अगदी योग्य ठिकाणी येणारे यमक. एक विशेष विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण ही कविता रंग माझा वेगळा जेव्हा आपण प्रत्यक्षपणे वाचायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला असं जाणवतं की प्रत्येक ओळींच्या शेवटी एक ठराविक असं अक्षर आलेलं आहे की जे पहिल्या ओळीच्या शेवटी जे अक्षर आलेलं आहे त्याच्याशी यमक जुळवत आहे. आणि या यमक जुळवण्यामुळे या कवितेमध्ये लय निर्माण झालेली आहे, ताल निर्माण झालेला आहे. आणि ही रचना, कवी सुरेश भट यांची रचना, ही गेयतापूर्ण म्हणजे आपल्याला गाता येईल अशा स्वरूपाची आहे. अनेक अलंकारांची पखरण या कवितेमध्ये कवीने केलेली आढळते. यमक अलंकार असेल, अनुप्रास असेल, अशा प्रकारचे अलंकार आपल्याला प्रत्येक पदबंधात, चरणात किंवा या काव्यांच्या ओळीमध्ये दिसतात. ते आपण आता पुढे अभ्यासणारच आहोत. थोडक्यात यमक आणि अनुप्रास या अलंकाराविषयी थोडक्यात ओळख करून देतो. अनुप्रास अलंकार म्हणजे काय? लक्ष देऊन ऐका. कवितेची ओळ, पदबंध किंवा चरण लिहित असताना, वाचन करीत असताना, ऐकत असताना जेव्हा आपल्याला अशी जाणीव होते की एकाच अक्षराची दोन किंवा दोन पेक्षा अनेक वेळा पुनरावृत्ती झालेली असते, म्हणजे एकच अक्षर दोन किंवा दोन पेक्षा अधिक वेळा आलेलं असतं, त्याला म्हणतात अनुप्रास अलंकार. खडक सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियां, बरोबर. चंदू के चाचा ने चंदू के चाची को चांदनी चौक में, चांदनी रात में चांदी के चम्मच से चटनी चटाई. अनुप्रास अलंकार मराठीमध्ये. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोवीकडे. र नंतर अनुप्रास अलंकार. स्वपर बळाबळ नेनुनी बालिश बहु बायकात बडबडला. आणि तुमच्या अगदी परिचयाचं उदाहरण हो. काकाच्या कामाची कोर्टाची कागदे काकीने कैचीने करा करा कापून कचरा केली. दुसरं उदाहरण, पांडुरंग पाटलाचा पिवळा पटका पाण्यात पटकन पडला. हे झाले अनुप्रास अलंकाराची उदाहरणे. आता यमक अलंकार. यमक अलंकार म्हणजे काय?
कवितेची ओळ, चरण किंवा पदबंध लिहित असताना, वाचत असताना किंवा ऐकत असताना आपल्याला असा प्रत्यय येतो की एकच अक्षर मध्ये शेवटी किंवा विशिष्ट ठिकाणी आलेलं असतं, त्याच्यामुळे त्या ओळीमध्ये एक लय निर्माण होते, ताल निर्माण होतो, ठेका धरावासा वाटतो. त्या रचनेला म्हणतात यमक अलंकार. उदाहरणार्थ बघा, वारा हलता झुलता वारा, सांगे सख्याला तारा, लावा पलंग परस दारा. प्रत्येक ओळीच्या शेवटी काय? रा रा रा. आता संत ज्ञानेश्वर माऊलींचा एक अभंग ऐका. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता वेचिता, भार कळियासू आला, मनाची गुंती गुंफीला शेला, बाप रखमा देवी बरू विठ्ठलू अर्पिला. हा जो अभंग आहे, प्रत्येक ओळीच्या शेवटी काय? ला 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 ला. याला म्हणतात यमक अलंकार. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये अनुप्रास आणि यमक अलंकार हे या कवितेमध्ये आलेले आहेत. आपण आता प्रत्यक्ष या गझलाला वाचनास सुरुवात करीत आहोत, कवितेला वाचनास सुरुवात करीत आहोत. ऐका. सर्वप्रथम मी संपूर्ण हे गझल किंवा कविता हा काव्य प्रकार वाचतो, वाचन करतो, आणि मग आपण प्रत्येक शब्दांचा अर्थ समजून घेणार आहोत. कवी म्हणतात, रंगू निरंगात साऱ्या रंग माझा वेगळा, रंगू निरंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. इथे बघा, र र र र किती वेळा आलेला आहे? 4 वेळा र आलेला आहे. याला म्हणतात अनुप्रास. आता इथे बघा, पहिल्या ओळीमध्ये रा, दुसऱ्या ओळीमध्ये ळा. इथे काय आलेला आहे? प्रत्यक्ष काय केलेलं आहे? तिथे यमक जुळवलेला आहे. याला म्हणतात यमक अलंकार. रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, कोण जाणे कोठून ह्या सावल्या आल्या पुढे, कोण जाणे कोठून ह्या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. राहती माझ्या सवे, राहती माझ्या सवे, ही आसवे गीतांपरी, राहती माझ्या सवे, ही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख जाला, लागला माझा लळा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापूनी माझा गळा. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापूनी माझा गळा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा वेगळा. सांगती तात्पर्य, सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, सांगती तात्पर्य माझे सारखे खोट्या दिशा, चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा.
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला मी येथेच थांबतो. उद्या आपण सविस्तरपणे या कवितेच्या प्रत्येक ओळीचा अर्थ आपण अभ्यासणार आहोत. यानंतरच्या तासाला सविस्तरपणे आपण अर्थ अभ्यासूया. तेव्हा मी आपली येथेच रजा घेतो. धन्यवाद.